ते असे वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यांची संयुक्त जयंती आज या ठिकाणी होते. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचकावरील सर्व मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक उगले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपकराव, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र नानासाहेब कानोड साहेब, सर्वांचीच नाव मला वाटतं आदरणीय खडके महाराज, माझ्याबरोबर आलेले सोमनाथ पाटील हास्य, उपस्थित बंधू भगिनी, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी. म्हणजे मला अचानक बोलवण्यात आलं या ठिकाणी. ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल म्हटलं की मला निश्चितपणे काय मागण्याचं या शाळेचे राहिलेले थोडासा आपला वेळ घेईल. मी ज्या वेळेला शाळेत होतो या ठिकाणी 78, 79 आणि 80, 8वी, 9वी आणि 10वीला या ठिकाणी होतो. तर आमची शाळा तिकडे भरायची, माडीवर असायची. इथं पटांगण होतं. मला वाटतं की झाडं सगळी आम्ही खांद्यावर टाकून काठी बांधायची, दोन्ही बाजू 2 डबे बांधायचे, त्यात पाणी भरायचं, खालून हापशावरून पाणी आणायचं, सगळ्या झाडांना पाणी घातलेलं. असे आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत. आणि या शाळेनं खरं आम्हाला घडवलं. या शाळेतूनच आम्ही मोठे झालो आणि आज आपल्या समोर आम्ही उभो आहोत. या शाळेचं नेहमी आम्हाला आकर्षण या निमित्तानं राहिलेलं की मराठी शाळेतून आलेलं असताना 7वीपर्यंत आम्हाला इंग्लिशच शिकवायला कोणी नव्हतं. आणि मग ABCD पासून आमचं 8वीला सुरू झालं. आपण सर्वजण भाग्यवान आहात, आपल्याला बालवाडीलाच ABCD शिकवलं जाते. तर 7वीला ABCD पासून जर सुरू झालं म्हणजे तुम्ही मला 4थी ते 7वी विषय नव्हता का? तो विषय होता. आम्हाला फळ्यावर लिहून दिलं जायचं. सर सर्वांनी ऐकलं मला. फळ्यावर लिहून दिलं जायचं आणि आम्ही ते गिरवायचं आणि आम्ही तसं इंग्लिशला पास व्हायचं. आणि मला आनंद वाटेल की मला 7वीला मी इंग्लिश शिकलो आणि 88 मार्क मला 10वीला पडले इंग्लिशला बोर्डाच्या परीक्षेत. म्हणजे इतकी प्रगती या शाळेनं केली. पुढे इंजिनिअरिंगला देखील इंग्लिशची कधी अडचण आम्हाला या निमित्तानं आली नाही. इथं असणारे शिक्षक, आताचे शिक्षक अत्यंत म्हणजे इतके या संस्थेसाठी झोकून दिलेले शिक्षक होते. खूप जणांची नावं घ्यावं लागतील, तर तुम्ही आता काही त्याच्यात आधी आपला वेळ घेत नाही. तसेच शिक्षक मला वाटतं या निमित्ताने या ठिकाणी आहेत. खूप मोठी संख्या या निमित्ताने आहे. आणि निवड निमगावच नाही तर पिंपगिरी असेल, परिसर निमगाव कुर्द असेल, सांगवी असेल, नांदुरी असेल, मिर्जापूर असेल, या परिसराला वरदान ठरणारं, या परिसरातले विद्यार्थी घडवणारं, या परिसरातले नेते घडवणारं, या परिसरातले अनेक चांगले चांगले मोठे अधिकारी घडवणारं जर कोणतं हायस्कूल असेल तर ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला या शाळेचा निश्चितपणे अभिमान आहे. तर दीपक कानोड यांनी मला फोन केला म्हणजे आम्हाला वरती शेड बांधायची आणि तुम्ही याल का, असं असं करायचं, काय केलं पाहिजे. म्हटलं मला कुठं बांधायची याची काही आयडिया नाही सर, तर मी बघायलाच येतो. मला माहित नव्हतं की या ठिकाणी कार्यक्रम आपला सुरू असेल आणि मी आपल्या वेळेत आलो. तर मी आयत्या वेळेचा पाहुणा आहे, मी काही म्हणजे नियोजित पाहुणा नाही, परंतु आपल्या सर्वांची भेट या निमित्तानं झाली, सर्व मित्रपरिवाराची भेट या निमित्तानं झाली, सर्व शिक्षक शिक्षिकांची भेट या निमित्तानं झाली, आपल्या विद्यार्थ्यांची या निमित्तानं हितवून मला सांगता आलं. मी या निमित्तानं एकच सांगेन की जसं स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचं चरित्र आपण थोडंसं वाचा किंवा यांचं चरित्र वाचा, म्हणजे ह्या दोन्ही महात्म्यांचं चरित्र वाचा. त्यांनी या देशासाठी कसा त्याग केला, त्यांनी हा देश कसा घडवला, त्यांनी या देशातल्या गोरगरीब उतरवण्यासाठी काय प्रयत्न केले, त्यांनी या देशातला जाती भेद, वर्णभेद हे संपवण्यासाठी काय केलं, हे जर मला वाटतं आपण वाचलं तर निश्चितपणे आपल्याला देखील आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याप्रमाणे आपण सर्व विद्यार्थ्यांनी काम करावं. म्हणजे विद्यार्थ्यांनी खूप पुढे आहे, खूप विद्यार्थ्यांची संख्या मला वाटतं निम्म्याला 50% विद्यार्थी असतील आणि आरक्षण 50%च आहे. त्यामुळे अडचण नाही. अनेक विद्यार्थी मी पाहतोय महिला या सगळ्यात पुढे आहे. मला वाटतं पुरुषांनी मागे का राहावं हा प्रश्न आहे. आमच्या वेळेला 42 विद्यार्थी असायचे, 5-6 मुली असायचे आमच्या वर्गामध्ये. 42-50 विद्यार्थी असायचे, 5-6 विद्यार्थी. आज 30 विद्यार्थी वर्गात मुली, म्हणजे मुली खूप शिकतायत. परंतु सावित्रीबाई फुलेंनी आपल्या मुलींना शिक्षणाचा निमित्तानं आपल्याला संधी उपलब्ध करून दिली. मुली शिकतायत पण पुढे अधिकारी बनतायत, सरकारी अधिकारी बनतात, IAS बनतायत. आणि हे बनत असताना आपल्या देशाचं नाव कमावताना आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थी थोडे कमी राहतात असं मला वाटतं. मागेबाग सांगवीचे किती विद्यार्थी जरा हातवर केलं तर बरं होईल. सांगवीचे विद्यार्थी हातवर करा बरं. हा हातवर, ठीक आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना, सांगवीचेच नाही तर निमगावचे असतील, सगळ्या गावचे असतील, येत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे. मुली तुमच्या पुढे जायला लागलेली
आता मुलीशी तुम्हाला स्पर्धा करायची तर पुढच्या वेळेला आता बोर्डावर नाव सगळ्या मुलीचीच लागायला लागले, नोकऱ्याला सुद्धा मुलीच लागायला लागलेलं आहे. त्यामुळे आपण तुम्ही एकदम जाणीवपूर्वक चांगला अभ्यास केला पाहिजे, मुलीशी स्पर्धा केली पाहिजे आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे अशी आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या एसएससीला मुले असतील, 2 मुली असतील, त्यांना 10वीच्या परीक्षेच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं आयुष्य उज्ज्वल म्हणजे या मोदींसारखं, इंदिराजी गांधींसारखं आणि सरदार वल्लभभाई पटेल सारखं आयुष्य आपल्या सर्वांचं उज्ज्वल आयुष्य घडो अशी प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.